विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण विचारसरणीचा अर्थ, विचारसरणीचे प्रकार आणि विचारसरणीचा उदय कसा झाला या संदर्भात माहिती पाहिली. आता आपल्याला या ठिकाणी विचारसरणी आणि अर्थव्यवस्था याचा कसा संबंध आहे या संदर्भात माहिती पाहिजे. तर बघा, जगामध्ये आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे शीतयुद्धाच्या काळामध्ये जगाची विभागणी दोन गटामध्ये झाली आणि एक गट म्हणजे रशिया यांच्या नेतृत्वामध्ये, दुसरा गट म्हणजे अमेरिका याच्या नेतृत्वामध्ये निर्माण झाला. मग रशिया गटाची विचारसरणी ही साम्यवादी विचारसरणी, अमेरिका गटाची विचारसरणी ही भांडवलशाही किंवा लोकशाही प्रधान विचारसरणी, आणि विचारसरणीच्या आधारावर ते विभाजन होतं, जगाचं विभाजन होतं. आणि म्हणून या दोन देशांनी या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा विचारसरणीचा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. लक्षात घ्या, कारण अमेरिकेची जी विचारसरणी आहे, अमेरिका म्हणा आणि त्याबरोबर पश्चिम युरोपीय राष्ट्रे, तर या पश्चिम युरोपीय राष्ट्रे व अमेरिका यांची जी विचारसरणी होती ती साम्यवादी विचारसरणी, भांडवलशाही किंवा लोकशाही प्रधान विचारसरणी. आणि या विचारसरणीमुळे ती जी व्यवस्था आहे अमेरिकेची ती सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्था झाली. म्हणजे अर्थव्यवस्था कशी झाली अमेरिकेची? भांडवलशाही अर्थव्यवस्था. अमेरिका. आणि म्हणून इथं लक्षात घ्या, अमेरिकेची ही भांडवलशाही अर्थव्यवस्था. मग या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या गोष्टीला प्राधान्य देण्यात आलं ते म्हणजे खाजगी उद्योग, खाजगी उद्योगाला आणि खाजगी व्यवसायाला याच्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं या व्यवस्थेत. आता याच्या उलट आपण जर दुसरी विचारसरणी पाहिली रशिया, तर रशिया गटाची विचारसरणी होती साम्यवादी. आणि या साम्यवादी विचारसरणीमध्ये सार्वजनिक आणि सरकारी क्षेत्राला प्रमुख महत्त्व देण्यात. कोणत्या? सार्वजनिक आणि सरकारी या क्षेत्रामध्ये जे काही उद्योगधंदे असतील त्या उद्योगधंद्याला प्रामुख्यानं पहिलं स्थान देण्यात आलं. हे म्हणून रशियाची जी अर्थव्यवस्था होती किंवा आहे ती साम्यवादी अर्थव्यवस्था. लक्षात घ्या, रशियाची अर्थव्यवस्था कोणती? तर साम्यवादी अर्थव्यवस्था. मग आता प्रश्न निर्माण होतो की याशिवाय म्हणजे या दोन गटाशिवाय तिसरं जग किंवा इतर अलिप्ततावादी राष्ट्र सुद्धा होती. मग या तिसऱ्या गटातील नेतृत्व भारत आणि इंडोनेशियासारख्या राष्ट्रांनी केले. मग भारताचं नेतृत्व असल्यामुळे मग भारताने स्वीकारलेली अर्थव्यवस्था कोणती? तर भारताने स्वीकारलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला लोकशाही समाजवादी अर्थव्यवस्था पाहायला. कोणती अर्थव्यवस्था? लोकशाही समाजवाद. आणि या लोकशाही समाजवादी व्यवस्थेमध्ये भारताने जी अर्थव्यवस्था स्वीकारली त्यामध्ये दोन्हीही म्हणजे रशिया साम्यवादी विचारसरणी आणि लोकशाही किंवा भांडवलशाही विचारसरणी असलेल्या राष्ट्रांच्या दोन्हीही गोष्टी पाहायला मिळतात. म्हणून भारताने स्वीकारलेली जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. लक्षात घ्या. त्याबरोबर आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बाजारपेठेचं स्वरूपही बदललं. सध्या जगामध्ये जी बाजारपेठ पाहायला मिळते आपल्याला ती एकच बाजारपेठ आहे, तिला बाजारपेठीय व्यवस्था असं म्हणून सध्याच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जी अर्थव्यवस्था पाहायला मिळते बाजारपेठीय अर्थव्यवस्था. लक्षात घ्या. मग आता या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेमध्ये जसं विचार प्रणालीनुसार अर्थव्यवस्था बदलली तशाच बाजारपेठा सुद्धा बदलल्या. जगामध्ये असं म्हटलं जाते की एकच बाजारपेठ आहे, एकच बाजारपेठ ही व्यवस्था निर्माण झाली जगाची जागतिकीकरणामुळे.
पण मात्र वेगवेगळ्या देशाने आपापल्या विचारसरणीच्या आधारावर वेगवेगळ्या बाजारपेठीय व्यवस्था सुद्धा स्वीकारल्या. जसं की अमेरिकेची भांडवलशाही अर्थव्यवस्था, कारण भांडवलशाही विचारसरणीच्या आधारावर. तर अमेरिकेची बाजारपेठी व्यवस्था काय होईल की भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था अमेरिकेची. तसंच चायनाची काय होईल, कारण चीननं 1990 नंतर चीनची अर्थव्यवस्था बदलली आणि चीनमध्ये आपल्याला साम्यवादी व्यवस्था पाहायला मिळाली. तिथं साम्यवादी अर्थव्यवस्था आहे, म्हणून चीनची जी अर्थव्यवस्था आहे साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था झाली. लक्षात घ्या. आणि मध्ये जी काही पश्चिम युरोपीय राष्ट्रे आहेत त्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी कल्याणकारी म्हणजे उदार धोरण स्वीकारल्यामुळे त्यांची कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था निर्माण झाली. मग प्रश्न होतो भारताचा. मग भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली? आपण काय पाहतो, भारताचा विचारसरणीची अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध आहे. जागतिकीकरणाच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे. भारताने सुद्धा एक उदार बाजारपेठीय व्यवस्था स्वीकारली. त्यालाच भारतामध्ये उदारीकरण असं म्हणतात. तर मित्रो, अशा पद्धतीनं जागतिकीकरणाचा जो प्रभाव आहे आपल्याला विचारसरणीच्या आधारावर पाहता येतो. या ठिकाणी हा मुद्दा संपला.